Hi everyone, this is my second video lecture. So in my first video lecture, I told you that a computer is an powerful electronic device and it can be perform different tasks, but it can't have a thinking power. So if any user want to solve their problem using computer, then he have to instruct computer correctly and in a proper sequence. बघा मागच्या लेक्चरमध्ये मी जे बोललो आहे तेच तुम्हाला मी थोडंसं परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण कम्प्युटर हा एक आपल्याला माहिती आहे की खूप क्षमता असणारा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. पण त्याच्यामध्ये एकच अडचण एक आहे, काय तर की त्याला तो स्वतः विचार करू शकत नाही. जे वापर करणारा त्याला सांगेल त्याच्यानुसारच तो काम करतो. ओके, मीन्स if user want to solve, means using a computer, if user want to solve their problem, okay, then that user have to instruct computer correctly and in a proper sequence, and if any wrong instruction may give a different result. जर एखाद्याला कम्प्युटरचा उपयोग करून, ह्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जो प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर साहजिकच त्याला कम्प्युटरला जो तुमचा प्रॉब्लेम आहे हा सांगायला हवा. योग्य प्रकारे त्या सूचना, बरोबर सूचना आणि काय क्रमाने सूचना द्यायला हव्या. जसं तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला कोणाला तरी कॉल करायचा आहे, तुम्हाला कोणाशी तरी बोलायचं आहे, तर ते तुम्ही करू शकता मोबाईलचा उपयोग करून. पण त्यासाठी तुम्हाला की योग्य त्या सूचना क्रमाने सांगायला हव्या, तरच तो तुमचा कॉल लागू शकतो. सेम थिंग इथे पण युजिंग कम्प्युटर तुम्हाला एखादा प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर सेम तो कम्प्युटरला तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सांगायला हवा, मग ओके तो तुमचा प्रॉब्लेम सोडवेल. आणि जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर साहजिकच तुमच्या सूचना चुकल्या, इन्स्ट्रक्शन चुकल्या तर उत्तरसुद्धा तुम्हाला चुकीचंच येणार आहे. सो देर इज any kind of method that is available. When user follow that, it automatically makes a problem in a proper manner, and that is when given to the computer, then it will solve users problem. मग अशा प्रकारची कुठली एखादी पद्धत आहे का? कारण कम्प्युटरला जर समजायचा असेल तुमचा प्रॉब्लेम तर तो बरोबर योग्य क्रमाने सांगायला हवा. अशी कुठली एखादी पद्धत उपलब्ध आहे का की ज्या पद्धतीचा उपयोग केल्यानंतर साहजिकच प्रॉब्लेमच तुमचा जो कम्प्युटरला सांगायचा तो तयारच होईल. ओके, तर ओके, सो द प्रॉब्लेम दॅट कम्स इन अ प्रॉपर मॅनर अँड दॅट okay that computer can be solve that problems. So that is the one kind of method that is available. There are different methods, and one of the method that is the basic fundamental method, that method is SDLC, software development life cycle. That is one basic method. We actually in this unit actually we follow that method. Okay, rather than there are several methods, बरेचशे मेथड्स आहेत. त्यातली एक मेथड आपण ॲक्च्युली जी काय आहे, जी मोस्टली सगळी फॉलो करतात, खास करून स्टँडर्डाइज मेथड आहे, जिचं नाव आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणून. ओके, SDLCचं शॉर्ट फॉर्म आहे. ओके, त्या मेथडमधल्याच आपण काही फेजेस, टप्पे बघणार आहोत. ओके, की ज्या मेथडचा उपयोग करून तुम्ही गेलात की साहजिकच तुमचा प्रॉब्लेम असा तयार, तुमचा जो प्रॉब्लेम आहे जो तुम्हाला कम्प्युटरला सांगायचा आहे तो योग्य प्रकारे तयार होतो. ओके, सो द एम ऑफ दिस मेथड के SDLC इज टू प्रोड्यूस अ हाय क्वालिटी ऑफ सॉफ्टवेअर अँड दॅट मीट्स कस्टमर्स एक्सपेक्टेशन ओके विथ टाईम अँड कॉस्ट एस्टिमेट्स. ओके, ही जी मेथड तुम्ही वापरालात, म्हणजेच बघा, जर तुमचा प्रॉब्लेम कम्प्युटरचा उपयोग करून तुम्हाला सोडवायचा असेल किंवा तो सोपा करायचा असेल तर त्याला तो पहिल्यांदा समजायला हवा आणि तो पण अचूक व योग्य प्रकारे आणि क्रमाने सांगायला हवा. मग तो अचूक व योग्य क्रमाने येण्यासाठी म्हणून एक पद्धत आहे, आणि ती पद्धत आहे तर ती कोणती? त्या पद्धतीला ॲक्च्युली नाव आहे SDLC. जसं मगाशी बोललो मी, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल म्हणून आहे. म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्याची एक सायकल आहे, त्याची लाईफ सायकल आहे. ओके, तर तुम्ही या पद्धतीचा उपयोग केलात व त्यातील पायऱ्यांचा जर अवलंब केला तर तुम्हाला, ओके, तर त्या पायऱ्यामध्ये ॲक्च्युली काय येतं बघा, इथे हे अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम, ओके, अनालायझिंग द प्रॉब्लेम, हे अल्गोरिदम, ओके, म्हणजे हे सगळे येते त्याच्यामध्ये. ओके, मग हे अल्गोरिदम येतं. त्याच्यानंतर त्यातली पहिली पायरी हीच आहे, ओके, अंडरस्टँडिंग
ॲनालायझिंग द प्रॉब्लेम. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन इज द नेक्स्ट वन हिअर इट इज. त्यातली नेक्स्ट जो स्टेप आहे अल्गोरिदम येते. ओके, त्याच्यानंतर पुढचे स्टेप्स आहेत. ओके, क्रमाने आपल्याला स्टेप्स बघायचे आहेत ॲक्च्युली. ओके, फ्लो चार्ट येतं. ओके, त्याच्यानंतर येतं ओके नेक्स्ट वन इज द प्रोसिजर येते. ओके, ही प्रोसिजर आली. ओके, सो दिस ऑल आर द ॲक्च्युली स्टेप्स दॅट्स कम्स अंडर SDLC. ही कोडिंग म्हणजे येते बघा, ही कोडिंग आहे. ओके, कोडिंग ॲज वेल ॲज टेस्टिंग and last one is the documentation. All that comes actually, that is all the phases of SDLC, software development life cycle. Okay, तर ही आपण या पद्धतीचा उपयोग करायचा. या सगळ्या पायऱ्यांचा जर तुम्ही अवलंब केलात, त्याच्यातून तुम्ही गेलात, तर तुमचा प्रॉब्लेम अचूक व योग्य क्रमाने तयार होतो व तो कम्प्युटरला पण समजतो व तुमच्या सर्व अडचणी किंवा तुमच्या अपेक्षा ज्या कम्प्युटरनं तुम्हाला कसा प्रकारे तो प्रॉब्लेम सोडवायचा आहे, तुम्हाला काय उत्तर मिळायला हवं, तशा प्रकारे आपल्याला त्याला योग्य प्रकारे तो सांगता येतो आणि तो तयार होतो. ओके, तर त्यातला पहिली स्टेप्स आहे बघा, त्यातली फर्स्ट फेज आहे बघा, दॅट इज अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. सो सी हिअर, फर्स्ट वन इज हिअर इट इज अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. दिस वन, the first one is the understanding the problem. This one is the first step. Okay, so what is means understanding the problem? This one is very simple. Okay, understanding the problem means what is actually is the half of the solution. So before we can solve the problem, we need to understand what the problem is, and we shall put a good amount of thinking to understand it. So because the today's problems are very much complex, like a banking system that contains online banking, mobile banking, ATM, RTGS, NFT, okay, like another softwares, railway seat booking, as well as weather report. Okay, so such kinds of real-time softwares are so much complex. So first thing, before to start your problem, to give a computer your problem, you have to first understand the problem. Okay, so we should be absolutely sure about your objectives of the given problem. If the problem is not properly interpreted, then we can't obtain the desired result. Okay, बघा, यातली पहिली पायरी जी आहे, ओके, म्हणजे आपण काय करणार आहोत, आपला प्रॉब्लेम आपण कम्प्युटरला सांगणार आहोत. ओके, मग तो सांगायसाठी तो अचूक सांगता यावा म्हणून तो अगोदर तयार करून घ्यायचा, आणि तो तयार करण्यासाठी म्हणून जो कम्प्युटरला सांगण्यापूर्वी अगोदर आपण तयार करून घेणार आहोत. तर तो तयार करण्यासाठी म्हणून आपण पद्धत वापरतो. त्या पद्धतीमधली पहिली पायरी आहे अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. रिअल लाईफमध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टींचा विचार करू शकतो. अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम म्हणजे काय, की तुमचा प्रॉब्लेम जो कम्प्युटरला सांगायचा आहे, तो प्रॉब्लेम नक्की काय तो पहिल्यांदा समजून घ्या. दॅट कम्स अंडर अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. ओके, कारण सध्याचे जे आपण जे कम्प्युटरला प्रॉब्लेम सांगतो ना, हे खूप गुंतागुंतीचे आहेत आणि अवघड आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं गेलं तर जसं म्हटलं मी, बँकिंग सिस्टीम आपण सध्या मोबाईल बँकचा उपयोग करतो आणि आपण पैसे ट्रान्सफर करणं असेल, ओके, बॅलन्स चेक करणं असेल, तर या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी करतो, किंवा NEFT वापरतो, RTGS वापरतो, ATMचा उपयोग करतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बँकिंगमध्ये करतो. तर हे जे काय चालतं हे एक्झॅक्टली चालतं, जिथे ₹1 सुद्धा कधी किंवा 50 पैशासुद्धा कधी इकडं तिकडं होत नाही. लक्षात ठेवा, एवढं प्रॉपरली सगळं चालतं. ओके, मग हे जर अशा प्रकारे रियालिटीमध्ये जर घडायचं असेल, तर त्यासाठी सॉफ्टवेअर किंवा ते जे तुम्ही कम्प्युटरकडून जे सोडवून घेताय, प्रॉब्लेम सॉल्व करतो, तो खरोखर त्या प्रकारे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्यायला हवा. म्हणजे ते कॉम्प्लेक्स आहेत त्यामुळे. ओके, तर ते अगोदर तुम्हाला माहिती असायला हवं. कारण जसे खूप गुंतागुंती सॉफ्टवेअर असेल, जसं रेल्वे सीट बुकिंग असेल, रेल्वे बुकिंग करायचं असेल, कारण रेल्वे एका ठिकाणी स्टार्ट झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पोहोचते. मध्ये लोक बुक एखादी रिझर्व केलेली असते, ती सोडून दुसरीकडे म्हणजे ती उतरल्यानंतर परत ती रिझर्व व्हावी त्या ठिकाणी. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, वेटिंगला काही असतात. तर हे घडणं प्रॉपरली त्यावेळेला मॅनेज होणं हे खूप गरजेचं असतं. तर अशी खूप गुंतागुंती सॉफ्टवेअर्स आहेत, आणि त्या सॉफ्टवेअरनं तुम्हाला कस्टमरला जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी पहिली गोष्ट, दॅट फर्स्ट थिंग, अंडरस्टँड द प्रॉब्लेम. पहिल्यांदा तो प्रॉब्लेम जो आहे, हा प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घ्या. ओके,
हे महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम अर्धवट समजला तर उत्तरसुद्धा यू विल गेट ऑल्सो रॉंग रिझल्ट. ओके, सो बिफोर अ सॉल्व प्रॉब्लेम वी नीड टू नो एक्झॅक्टली व्हॉट इज द प्रॉब्लेम इज. प्रॉब्लेम आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायला हवा. हा पॉईंट आपण चर्चा करतो बघा, अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. ओके, अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. ओके, ॲज एक्झाम्पल मी तुम्हाला एखादं उदाहरण देतो. तुम्हाला समजा तुम्हाला घर बांधायचं आहे. घर बांधायचं म्हणजे काय, हा प्रॉब्लेम अंडरस्टँडिंगमध्ये काय येतं. घर बांधायचं म्हणजे साधं छपराचं घर बांधायचं आहे. ओके, काय एखादा बंगला बांधायचा आहे. ओके, काय एखादी सोसायटी बांधायची आहे. ओके, किंवा जर घर बंगला बांधायचा तर बंगला फक्त राहण्यासाठी बांधायचा आहे का तिथं परत कमर्शियलाइज तुम्ही एखादा गाळा वगैरे काढणार आहात. म्हणजे नक्की काय करायचं आहे हे तो प्रॉब्लेम तुमचा नक्की आहे तो समजून घ्या. सेम कम्प्युटरला पण तुम्हाला सांगायचं असेल तर पहिल्यांदा तुम्हाला कम्प्युटरला तो सांगण्यापूर्वी तुम्ही अगोदर समजून घ्या की तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम नक्की काय आहे तो. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी सिस्टीम बनवायची आहे, ॲडमिशन सिस्टीम. मग ॲडमिशन सिस्टीम बनवायची नक्की कोणाची बनवायची आहे तुम्हाला. ओके, म्हणजे शाळा एखादी आहे, स्कूल आहे त्याची बनवायची आहे, एखादं सिनियर कॉलेज आहे त्याची बनवायची आहे, हे नक्की ठरवा. म्हणजे स्कूल काय कॉलेज ॲडमिशन सिस्टीमला तर फक्त ॲडमिशन सिस्टीम नाही, कुणाची बनवायची आहे ते परफेक्ट. लायब्ररी सिस्टीम बनवायची, कुठली बनवायची आहे तुम्हाला, पब्लिक लायब्ररी बनवायची आहे का तुम्हाला कॉलेजची लायब्ररी बनवायची आहे, हे नक्की काय, नक्की तुमचा प्रॉब्लेम. कारण जोपर्यंत तुम्ही तुमचा प्रॉब्लेम नक्की समजून घेत नाही, कारण तुम्ही प्रॉब्लेम तुमचा नक्की काय तुम्हाला करायचं आहे समजून घेतलात की तुम्ही बऱ्यापैकी अर्धं उत्तर तुम्हाला मिळालेलं असतं की तुम्हाला नक्की काय करायचं आहे ते पहिल्यांदा ते समजून घ्या. उदाहरणार्थ एक्झाम्पल द्यायचं तुम्हाला म्हटलं तर समजा ओके मुंबईला जायचं आहे. ओके, माझा प्रॉब्लेम मला मुंबईला जायचं आहे. ओके, मुंबईला जायचं. ओके, हे जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा तो अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम म्हणजे काय येतं की मुंबईला जायचं हा अंडरस्टँडिंग प्रॉब्लेममध्ये येत नाही. तर मुंबईला जायचं म्हणजे नक्की कुठं, कारण मुंबई म्हणजे खूप मोठी सिटी आहे. ओके, तर मुंबईमध्ये बरेचसे एरिया आहेत, नक्की कुठं जायचं आहे तुम्हाला. म्हणजे ते लाईक समजा ठाण्याला जायचं आहे, ठाणे पण ठीक आहे, पण ठाण्यामध्ये पण कुठं जायचं आहे. ओके, ठाण्यामध्ये कुठंतरी एखादं सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये या ठिकाणी जायचं आहे. हा तुमचा अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. नक्की कुठं काय हे समजून घेणं, दॅट इज अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये परत जर आणि तर असता कामा नाहीत. ओके, तर that all comes under understanding the problem. So before okay to solve a problem you need to know exactly what is your problem is. Okay, so for that you have to put a good amount of thinking to understanding it. म्हणजे आपल्याला कम्प्युटरला प्रॉब्लेम सांगण्यापूर्वी पहिल्यांदा आपण तो नक्की काय हे समजून घ्यायला हवं. त्यासाठी आपण विचार करायला हवा, वेळ द्यायला हवा, नक्की आपल्याला काय करायचं आहे. नाहीतर नंतर तो परत प्रॉब्लेम तुम्ही अर्धवट समजून घेतलात नक्की काय तुमचा प्रॉब्लेम आहे तर साहजिकच उत्तर पण सगळ्यात शेवटी तुम्हाला भेटणार नाही आहे तसं पाहिजे तसं. त्यामुळे अगोदर ते समजून घ्या. दॅट ऑल कम्स अंडर अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम्स. ओके, नेक्स्ट स्टेप इज हिअर इट इज analyzing the problem. Next one is the analyzing the problem. So what comes under the analyzing the problems? Okay, analyze means what actually? Okay, so in analyzing the problem, here we look a different ways. Here we look a different ways of solving the problem and evaluate each of these methods. In analyzing, okay, we test, okay, we try different ways to solve, because to solve any kind of problem there are different ways. Okay, from that, okay, we evaluate, okay, each the method, each way. Okay, so in terms of times, cost as well as effort, we check every method, every way, and the end result of this stage analyzing the problem is a broad overview of the sequence of operations that are to be carried out solve the given problem. बघा, अनालायझिंग द प्रॉब्लेममध्ये काय येतं. अनालायझ म्हणजे विश्लेषण करणं. तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला समजला. ओके, म्हणजे कशामध्ये समजला, अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम या घटकामध्ये तुमचा प्रॉब्लेम समजला ना, की बाबा माझा प्रॉब्लेम काय समजला, मला कम्प्युटरकडून काय माहिती घ्यायची आहे, हे ढोबळ म्हणा, म्हणजे आपल्याला हे क्लिअर झालं की बाबा मला हे काय पाहिजे हे माझं क्लिअर झालं. ओके, आता ॲनालायझिंग द प्रॉब्लेममध्ये काय की त्याचं विश्लेषण. आता काय प्रॉब्लेम समजला तर प्रॉब्लेम सोडवण्याचे बरेचसे मार्ग असतात. ओके, तर त्यातला एक मार्ग जसं ॲज एक्झाम्पल मग अशी तुम्हाला बोललो रिअल टाईम एक्झाम्पल की तुम्हाला मुंबईला
समजा ठाण्यामध्ये एका विशिष्ट सोसायटीच्या मध्ये ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, हा तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला समजून आला. आता वेज कुठले आहेत? ओके, बिकॉज देर आर डिफरंट वेज टू सॉल्व देम. सॉल्व करण्याचे बरेचसे मार्ग आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला तिथे पोहोचण्याचे बरेचसे मार्ग आहेत. समजा तुम्ही ST मधून पण जाऊ शकता त्या ठिकाणी, किंवा तुम्ही ट्रॅव्हल्समध्ये पण जाऊ शकता, किंवा तुम्ही ट्रेननं पण जाऊ शकता, किंवा तुम्ही विमानानं पण जाऊ शकता. बरोबर आहे का? समजा तुम्ही चंदगडसारख्या ठिकाणून जात आहे, तर असे चंदगडहून तुम्हाला समजा तुम्ही ट्रेननं जात आहे तर बेळगावला जाल आणि बेळगाववरून ट्रेन पकडाल, किंवा चंदगडवरून तुम्ही बेळगावला जाल, विमानहून मुंबईला जा. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स तुम्ही काय करणार आहात? म्हणजे आपल्याला बरेचसे मार्ग आहेत, पण ह्यातला योग्य मार्ग कुठला? ओके, मग ह्यातला योग्य मार्गाची तुम्ही जे काही चाचपणी करणार आहे, ओके, इन टर्म्स ऑफ व्हॉट? इन टर्म्स ऑफ टाईम, कॉस्ट अँड एफर्ट्स. ओके, तुम्ही प्रायोरिटी देताना कशाला प्रायोरिटी देणार? की तुम्ही एकतर विचार करणार वेळ, मेहनत काय लागते आणि खर्च काय येते. ओके, मग या सगळ्या गोष्टींचा, एखादी गोष्ट अर्जंट आहे, तुम्हाला खूप लगेच जायचं आहे, तात्काळ एखादी बिझनेसची मीटिंग आहे, तर तुम्ही त्यावेळेला पैशाचा विचार करणार नाही. ओके, तर तुम्ही विमानात जाल. पण नाही आहे, असं काय अर्जंट नाही आहे, वेळ लागला तरी चालेल, मग तुम्ही ट्रेननं जाल. ओके, किंवा जर तुम्हाला मेहनत कमी लागायची आहे, ओके, निवांत जायचं, तर तुम्ही स्वतःची गाडी एखादी प्रायव्हेट करून किंवा स्वतःची गाडी घेऊन जाल. ओके, तर हे जे काय आहेत टाईम, इफोर्ट्स आणखी कॉस्ट, या सगळ्यांचा विचार करून मग आपण त्यातला एक मार्ग निवडणार. सो ऑल दॅट कम्स अंडर ओके analyzing the problem. Okay, because there are different ways to solve that problem. So here we are analyzing each one, and here we are choosing one of them, and at the end of these, the result of this stage is a broad or a huge amount of data, okay, or a sequence of operations that we have to carry out to solve the problem. ह्याचा सगळा शेवट काय होतो ॲनालायझिंग नंतर? म्हणजे आपल्याला मार्ग मिळाला, एखादा आपण ठरवला की हा मार्ग योग्य आहे, तर सगळ्यात शेवटी काय होतं की तो मार्ग मिळाल्यानंतर बरीचशी माहिती आपल्याला येते आपल्यासमोर. ती माहिती, ओके, तिचा क्रम काय आहे, ओके, म्हणजे ती माहिती आपल्याकडे मिळते की आपला प्रॉब्लेम नक्की मार्ग योग्य कुठला. दॅट सगळं कशामध्ये येतं? ॲनालायझिंग द प्रॉब्लेममध्ये, ह्यामध्ये येतं. उदाहरणार्थ आपलं रिअल टाईम म्हणजे एखाद्या सॉफ्टवेअरच्या संदर्भात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, ओके, तर एखादं सॉफ्टवेअर तुम्ही बनवणार असाल, ओके, समजा तुम्ही एखाद्या स्कूलचं सॉफ्टवेअर बनवत आहे, स्कूल ॲडमिशन सिस्टीम सॉफ्टवेअर बनवत आहे, ओके, किंवा एखाद्या संस्थेचं सॉफ्टवेअर बनवत आहे, ओके, संस्थेचं. तर संस्थेचं सॉफ्टवेअर बनवताना तुम्ही काय बघणार की त्या संस्थेच्या सॉफ्टवेअरमध्ये किती लोक त्या संस्थेशी संबंधित आहेत. मोठ्या एका बँकेचं सॉफ्टवेअर बनवणं किंवा संस्थेचं बनवणं, संस्थेमध्ये लोक कमी असणार आहेत, त्यामुळे तिथं जे काही इलेक्ट्रॉनिक साधनं लागणार ते कमी लागणार आहेत, मेमरी कॅपॅसिटी कमी लागणार आहे, प्रोसेसिंग कॅपॅसिटी कमी लागणार आहे, अकाउंट कमी असल्यामुळे म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी लागतात. पण हेच जर तुम्ही बँकिंगकडे जाल, शेड्यूल बँकिंगकडे जाल, ओके, तर तिथं सॉफ्टवेअर इवन आणि हार्डवेअर दोन्ही गोष्टी वाढत जातात. ओके, तर त्यांचं बजेट काय आहे, त्या बँकेचं असेल, त्या सोसायटीचं बजेट काय आहे, ओके, त्याचा विचार करून त्यांचं बजेट, त्यांना मेहनत किती घ्यावी लागणार आहे, आणि त्याचा वेळ किती लागणार ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, या सगळ्यांचा विचार करून मग एक प्रॉपर मार्ग निवडण्यात येतो. ओके, दॅट ऑल कम्स अंडर अनालायझिंग द प्रॉब्लेम. नेक्स्ट वन इज nitty-gritty of programming structure. Okay, so what it means? It means, okay, with this we are try to understand the problem with enjoying. Okay, nitty-gritty of programming structure means what? Okay, here we are solving our problem, okay, or enjoying it, understanding the problem structure. Okay, but to get means nitty-gritty means what? With enjoy we are understanding the problem and as well as solving the problem. Okay, बघा, निट्टी-ग्रिटी ऑफ प्रोग्रामिंग स्ट्रक्चर म्हणजे काय की हसत खेळत प्रोग्रॅमिंग समजून घेणे, त्याची रचना समजून घेणे. ओके, जर तुम्हाला हसत खेळत प्रोग्रॅमिंग समजून घ्यायचं असेल तर ॲक्च्युली हा पॉईंट पुढं आहे. तुमच्या जर सिलेबसमध्ये भेटला तर तो पहिल्या युनिटमध्ये जरासा पुढं आहे, पण मी याची सगळ्यांची एक सिक्वेन्स लावण्याचा प्रयत्न केला आहे, कारण ते पुढं असले ते पुढं जर सांगायला गेलो तर थोडंसं हे एक क्रम जो लावायचा असतो, जो तुम्हाला समजण्यासाठी सोपं जाईल, तो लागणार नाही आहे. म्हणून मी पुढचा जो पार्ट आहे तो जरा तुम्हाला इथंच जोडूनच सांगतो आहे की जेणेकरून ह्याची एक साखळी तयार होईल आणि हे तुम्हाला समजायला सोपं जाईल. म्हणून ही निट्टी-ग्रिटी हा सुरुवातीलाच घेतला आहे जरा.
ओके. आणि त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट येतात निटी-ग्रिटी म्हणजे हसत खेळत तुम्ही प्रोग्रामिंग समजून घेणं. ओके. कारण आत्तापर्यंत आपण काय केलं आहे, आत्तापर्यंत आपण अंडरस्टँड द प्रॉब्लेम नक्की काय समजून घेतला, ॲनालाइज केला, त्यातला कुठले मार्ग चांगले आहेत ते आपण समजून घेतले आणि ते आपल्यासमोर माहिती आलेली आहे अंडरस्टँडिंग द ॲनालायझिंग द प्रॉब्लेममध्ये. आता त्याच्यामध्ये आपण पुढचं बघतोय, आता आपण प्रोग्रॅमिंग स्ट्रक्चर बघणार आहोत. तर ते प्रोग्रॅमिंगच्या स्ट्रक्चरकडे म्हणजे जो कम्प्युटरला आपण ॲक्च्युअली प्रोग्रॅम देणार आहोत, ओके, तर तो तिथपर्यंत पोचण्यासाठी म्हणून ओके हसत खेळत समजून घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये काही परत टप्पे येतात. त्यातला पहिला टप्पा येतो इज अल्गोरिदम. ओके. सो टू गेट इट सिम्पली user must know the algorithm, pseudocode, procedure and coding. So next one is the algorithm. ओके. सो इथं आपण नेक्स्ट अल्गोरिदम बघतो. म्हणजे जर आपल्याला ते प्रोग्राम समजून घ्यायचं असेल, प्रोग्रामिंग सगळ्यात शेवटी प्रोग्राम येतो जो आपण कम्प्युटरला देतो, त्याच्या अगोदर हे येतं अल्गोरिदम, सुडोकोड, प्रोसिजर, हे सगळं त्याच्यामध्ये हे येतं, लक्षात ठेवा. मग हे सगळं कशामध्ये येतं ॲक्च्युली, हे निटी-ग्रिटी ऑफ प्रोग्रामिंग स्ट्रक्चर, म्हणजे सहजगत्या आपण असं करत हे आपण बघू शकतो. तर त्यातलं पहिलं काय बघा, फर्स्ट वन इज द अल्गोरिदम. त्यातलं पहिलं ओके. म्हणजे आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा इथं बघितलं ओके, पहिल्यांदा अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम बघितलं, नंतर ॲनालायझिंग द प्रॉब्लेम बघितला ओके. त्याच्यानंतर आता बघतोय पुढची जी एक साखळी म्हणून म्हणतोय मी, हा अल्गोरिदम ओके. पुढचा जो कन्सेप्ट बघतोय ओके आपण, तो काय, तर अल्गोरिदम हा पुढचा कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके. तर अगेन आय विल टेल यू ओके. फर्स्ट वन, understand the problem. First, clearly understand the problem. Okay. First, clearly understand the problem means understanding. Okay. Means to before solve, we have to exactly know what is the problem is. So first, understand the problem. Next step is analyze the problem means work on different ways that solves your problem. Okay. And choose one of the best way as in terms of the time, cost and efforts. The next one is the algorithm. Okay. So what is means algorithm? Okay. So this word come from a Persian mathematician name. हा अल्गोरिदम हे जे नाव आलेलं आहे, अल्गोरिदम जे म्हणतो मी, हे एक पर्शियन मॅथॅमॅटिशियन होता, त्याच्या नावापासून हे नाव आलेलं आहे अल्गोरिदम. ओके. सो इट कॅन बी डिफाइंड ॲज a step by step, here it is the definition is also okay, a step by step procedure to solve a particular problem. ओके. अल्गोरिदम म्हणजे काय बघा. ओके. अल्गोरिदम म्हणजे ओके, अल्गोरिदम म्हणजे पायऱ्या. ओके. एकामागोमाग एक पायऱ्या ओके लिहिणं ओके आणि त्याचा अवलंब करून प्रॉब्लेम आपला सोडवणं, अशी एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये पायऱ्या असतात. ओके. आणि त्या पायऱ्यांचा उपयोग करून आपण आपली प्रॉब्लेम आहे तो सोडवतो किंवा सोपा करतो. ओके. सो त्याच्या काही स्टेप्स असतात, दॅट ऑल स्टेप दॅट कन्सिस्ट ऑफ इंग्लिश लाईक स्टेटमेंट्स मीन्स इंग्लिश वर्ड्स वी यूज वेन वी राईट द अल्गोरिदम. ओके. सो वी हॅव टू राईट द अल्गोरिदम अँड वी कॅन राईट द अल्गोरिदम युजिंग पेन, पेन्सिल ओके ऑन अ पेपर. सो फॉर रायटिंग वी कॅन यूज इंग्लिश लाईक स्टेटमेंट. each statement must be precise and well defined. Okay, means it is must be understandable okay very much easily. Okay, it may not be ambiguous. Okay, and it is properly defined. So when this statement is carried out for a given set of condition, they will produce the required result. जेव्हा बघा अल्गोरिदममध्ये काय काय येतं, अल्गोरिदम म्हणजे एकामागोमाग एक पायऱ्या लिहिण्याची पद्धत, पहिली पायरी दुसरी. उदाहरणात जर सांगायचं म्हटलं तर ओके, एक गॅदरिंग आहे समजा आणि गॅदरिंगचा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे, तर तुम्ही काय कराल की तर हे कसा पार पाडणार ह्याचं लिहून घेणार ना, पहिल्यांदा काय दुसऱ्यांदा काय, सेम ते म्हणजे अल्गोरिदम. उदाहरणार्थ ओके पाहुणे आले, पाहुणे आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं ओके, त्याच्यानंतर त्यांची परिचय आला, त्याच्यानंतर ओके अध्यक्षांचं भाषण असेल, हे एकामागोमाग एक हे जे आपण लिहिणं ओके ह्यालाच अल्गोरिदम असं म्हणतात, दुसरं काही नाही आहे. म्हणजे जो तुम्ही ते एखादं आव्हान आहे की ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही कुठल्या मार्गक्रमण करताय ते लिहिणं म्हणजेच अल्गोरिदम, लक्षात ठेवा. सेम इथं पण तेच करतो आहे आपण, जस्ट वी आर युझिंग अ इंग्लिश लाईक स्टेटमेंट, फक्त इथे इंग्लिशचा उपयोग करतो आहे ओके. नसेल तर आपण तसं दैनंदिन जीवनामध्ये पण मराठीमध्ये पण लिहितो ओके. फक्त इंग्लिश लाईक स्टेटमेंट का, कारण आपण कम्प्युटर प्रोग्रॅमिंगकडे चाललो आहे. तुम्हाला एक प्रॉब्लेम तुमचा कम्प्युटरला सांगायचा आहे, कम्प्युटरला प्रॉब्लेम सांगायचा म्हणजे तुम्हाला प्रोग्रॅम लिहावा लागतो आणि तो प्रोग्रॅम बरोबर असायला हवा तरच तो कम्प्युटरला समजतो.
मग तो बरोबर येण्यापूर्वी तो कसा असायला हवा, त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण मांडणी करायला हवी, तर हे अगोदर फक्त इंग्लिश उपयोग स्टेटमेंटचा करायचा नाही, इंग्लिशचाच का, कारण इंग्लिश ही ग्लोबल लँग्वेज आहे ह्याच्यासाठी म्हणून. ओके, तर इंग्लिशला स्टेटमेंटचा उपयोग होतो. म्हणजे ह्या सगळ्या स्टेप्स लक्षात ठेवा, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये फॉलो होतात. लाईक आपल्याला तुम्हाला माहिती असतील कंपन्या इन्फोसिस, ओके, किंवा TCS, ह्या ज्या कंपन्या आहेत या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणाऱ्या इंडियातल्या टॉपमोस्ट कंपन्या लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा इतर कंपन्या पण आहेत. ओके, पण यासुद्धा कंपन्या आहेत. ओके, तर या कंपन्यांमध्ये ही पद्धत फॉलो होते, अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. म्हणजे ती लोक जेव्हा एखादं सॉफ्टवेअर बनवतात एखाद्या कस्टमरचं, तेव्हा पहिल्यांदा त्या कंपनीचा एखादा जो प्रोग्रॅमर आहे, तो जो कस्टमर आहे, समजा कॉलेज हे कस्टमर आहे, कॉलेजचं त्यांना सॉफ्टवेअर बनवायचं आहे, TCS बनवत असेल, तर त्या TCSचा एखादा एम्प्लॉय त्या कॉलेजच्या व्यक्तीला जो भेटतो किंवा त्यांच्याशी दोघांशी चर्चा होते आणि ती व्यक्ती पहिल्यांदा प्रॉब्लेम सांगते. ओके, काय मग त्यामुळे तो प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घेतो. TCSचा व्यक्ती अगोदर कस्टमरला काय हवं आहे ते पहिल्यांदा समजून घेतो, प्रॉब्लेम नक्की काय आहे तो समजून घेतो, लक्षात ठेवा. नंतर परत तो TCSचा जो व्यक्ती असेल, ती व्यक्ती जी कंपनीमध्ये काम करते, ती मार्ग काढते की तो प्रॉब्लेम सोडण्याचे मार्ग कुठले कुठे चांगले आहेत तेच काढते. ओके, पैशाचा विचार करता, मेहनतीचा विचार करता, वेळेचा विचार करता मार्ग काढते. त्याच्यानंतर मार्ग त्यांना मिळाले की कुठला मार्ग चांगला आहे, नंतर तो मार्ग लिहिण्याचं काम होतं आणि तेच कशामध्ये येतं, या अल्गोरिदममध्ये येतं. आणि ते लिहिण्यासाठी काय वापरतात, दे यूज इंग्लिश लाईक स्टेटमेंट. ओके, सो इच स्टेटमेंट मस्ट बी साईज अँड वेल डिफाईंड. त्याच्यामध्ये जी काही स्टेटमेंट लिहिण्यात येते ती एकदम अचूक असते, चूक असता कामा नये. ओके, आणि वेल डिफाईंड म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट व्हायला हवा. नाहीतर कधी असं होतं आपण लिहिताना इंग्लिशमध्ये कधी ओके की शब्द समजत नाही नक्की तो काय लिहिला आहे, बाय लिहिला आहे काय BYE बाय लिहिला आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हे अशा प्रकारे होतं की स्पेलिंग कळत नाहीत आपल्याला. ओके, किंवा कधी इंग्लिशमध्ये काही असे शब्द आहेत की ज्यांचे 2 अर्थ येतात, नक्की कुठला अर्थ आहे हे अचूक असायला आणि समजायलाही ते सोपं असायला हवं, लक्षात ठेवा. ओके, मग जेव्हा तुम्ही या स्टेप्सचा विचार करा, कंडिशनचा विचार कराल, तर साहजिकच तुम्ही लिहिलात की त्या लिहिल्यावर तुम्ही फॉलो कराल तर तुम्हाला रिझल्ट हा मिळेल. तर आता अल्गोरिदममध्ये काय येतं, ओके, अल्गोरिदम कंटेन्स स्टेटमेंट्स. That statements are here. That statements are sequence statement, selection statement and iteration statement. That all comes under when we write a algorithm. जेव्हा आपण अल्गोरिदम लिहितो तेव्हा त्याच्या आतमध्ये सिक्वेन्स स्टेटमेंट्स येतात, सिलेक्शन स्टेटमेंट म्हणजे ही विधानं येतात. ओके, इटरेशन स्टेटमेंट्स येतात. तर हे काय आहे हे आपण पुढे विथ एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवणारच आहे. ते विथ एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवणारच आहे. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात.